आज तर पाहुणे यायचे रात्री पोर कवा येईल तर येऊ बा आता. ब्युटी पार्लरला गेली म्हणते. पाहुणे यायचे एक तर कवा येते कवा नाही काय माहिती. अजून तर काय दिसता ना पोर. पाहुणे कुठं आले काय माहिती. पाहुण्याला फोन करून तरी पाहतो. हाताचा कापरा होतोय. फोनही धरता येईना ते. अं. ते काय बोलायच कापरा हो राहिला. हा हॅलो कुठं आले. येऊ राहिले का जवळ आले का एकदम. बर बर या या या. आम्ही तुमचीच वाट पाहते म्हटलं निघाले की नाही अजून. सकाळचा फोन नाही केला तुम्हाला. तुमचा नाही आला मला फोन. बर बर या या हो घरीच आहेत आम्ही. चला आता पोर का वाट पाहायला येते का नाही बा आता. लवकर आली म्हणजे बरी होईल. पाहुणे तर जवळ आले. लई टाइम झाले पाहुणे तर नाही ना घरी येऊन बसले. दादा तर लई खवळल माझ्यावर. नाही दादा एकटाच आहे. दादा कोणाला पोराले काय रे काय दादा तुम्ही अरे किती- घाबरत बी नाही का. अगं किती टाइम झालाय पुरी. हा तुम्ही मला पाहू का नाही राहिले. पाहू का राहिले म्हणजे दोन घरके झाले. इकडे पाहतो म्हटलं या रस्ते नीती त्या रस्ते नीती. हा तसं नाही म्हणत मी साडी घालून आले ना मग आता मग मी कशी दिसते. अगं हा तू आली आता तू भारी दिसते. पाहुणे आली गावात. पुढं गावात अरे देवा. म्हणून म्हटलं तुझीच वाट पाहते म्हटलं पाहुणे येऊन बसतील आणि तू तिकडे तोरीच वाट पाहायचं काम झालं ना बाई. अहो दादा ते नेमकं काय झालं गर्दी होती. माझा दुसरा नंबर होता म्हणून टाइम झाला. हा का बरं जाऊ द्या. होय बी झाली होती मी करून आले ते सगळं. तो करून ठेवलं सगळं लगेच. हा फक्त गरम करायची आणि द्यायची होती. अगं एवढं लोक कायला करायचे बाई. मग मला टाइम झाला असता ना दादा. काय तू आता बरं मी ना- चटे टाकून ठेवते. थांब आता पाहुणे येऊ दे मग चटई टाकू राहू दे. मग आपण बसू ना तवर. बर चल आण. लाईट नाही ना घरामध्ये. हा हा परत हा आण. ते ना ते मावशी भेटले होते मला. कोणत्या ग. ते नाही का हिंगण वाढायला दिले काय हिंगण येणं का हिंगण वेडा काय म्हणतात त्याला. हा हा बकुबाई. हा 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 बकुबाई बकुबाई घे तिकडे घे. मी तिकडे वाढा ना थोडी. इकडे मोठ्या काडक्या का बसले अपघात घुसल. त्या म्हणा हा ती बाई डायरेक्ट मला काय म्हणा माहिती का हा. म्हणा बाबू कसं आहे. यो बाबू हा बरोबर. मी एवढी घाबरली म्हणलं ती कोण मोठी बाबू? भाऊ जाई ना ग मावाली. हा मग का तिचा देर आहे ना मी. तेव्हा ती म्हणली असेल तुला अगं मा बाबू कस काय असं. पण दादा ते कसं वाटत चार चौघा. हा ते आताच्या पोराला वाटतच जुन्या लोकांचं काय सांगा बाई आमचं असं बोलणं राहायचं बस. हा मग ती म्हणे की पोरगा आहे म्हण. ती मला तेच म्हणे पोरगा येतो बापाला सांग मला फोन करायला मी नंबर घेऊन आले. हा का हा ती म्हणा माझाच नाते असंच काहीतरी म्हणते. असं असं आहे असं आता. हो आता ये पाहुणे यायचे. आता ये पण कसे दादा- काय हा माझी काही इच्छा होती माहिती का हा? मला ना अजून 1-2 वर्ष तरी शिकावं वाटत आहे हो. अरे पुरे काल शिकत आता मा येडे बाय. मग आता इतका कापारा चाललाय मग फोन लावला त्या पाहुण्याला. मोबाईल आता धरता येईना गडा हालत होता. काय माहिती अचानक ग म्हणून म्हटलं मग माझ्या थोडी चपटी घेऊन टाकायची ना तुम्ही ती यायच्या आधीच. हा एवढी थोडी घेऊन टाकायची. आता या वयात आता कुठं पेती खाती केली एवढं माग माझ्या म्या. आता कसं आहे माझ्या जीवाचा आता गाठकाचा भरोसा नाही. असं नका म्हणू. हा तुला काय माहिती म्हणून म्हणते माझ्या डोळ्यात देखताय ना तो एकदा उरकून टाकू दे मला. हा उरकून टाकू दे म्हणजे नुसतं मग आज तुम्हाला- एवढी 50 बिघे जमीन कोणाच्या नाव करते एवढी. तो बी तर चांगला निघाला पाहिजे मला आवडला पाहिजे दादा तो. बघू कस काय आपण लगेच त्याच्या मागे लागलो का. हा मग तेच तर. लगेच पॅक धरलं त्याला लावून आपण. मला आवडल्याशिवाय आणि नाही मग? करणार मी. तुला माहिती ना आपला दादा कसा आहे. माहिती आणि मग तो म्हातारा माहितीये. आणि मग चांगला घर जावं पाहिजे मी. पाहू आता हा मी ना जाते हा ते दूध आटून ठेवीते तवर. आटून म्हणजे तापून ठेवीते तवर. हा ते त्या पाहुणे आले तर मला आवाज द्या. हा बर बर हं? बर. बसा तवर. पांडुरंग हरी हरी विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी. इकडे कुठे घेऊन आले तुम्ही मला. अगं ते मळ्यात राहते वाटत. मळ्यात हा मला तर काय दिसा नाही इथं. वावर बिवर आजचं काय काय निळं दिसत निळ दिसत आहे ते घर पाय पार पडेल आणि ते मला वाटलं लय मोठा बांगला असेल 50 बिघेचं मला म्हटलं. काय माहिती बाबा आहे का नाही पण मग बाय ऐकून बाबर आहे. का मी फसणार बिसणार नाही. हा हा, ऐकून आहे आपण
मला पण पसंत बघूया पडलं पुढे तर पाहता पाहू. येईल आपल्याला. चालू आहे बाई, का पण खरं आहे मोठा ना? बंगला पाहिजे नव्हता आहे ना त्यांचा अगं, 50 बिघे जमीन म्हटलं. हा पाहता येईल ना आपल्याला. आपलं घर याच्यापेक्षा हा भारी. कोणाला विचारू, कोणीतरी सांगतच ना काही ना काही. हा बरोबर बरोबर. मग असं काय आंधळे काय याला दिसत आहे का? काय माहिती बाबा. ते इकडे बसलंय ना. हा याचे का? हा याचे वाटत. ते आवाज कोण खोकत आहे व? मी बाबूराव बाबूराव आहे का तुम्ही? बाबूराव घोटाळे. घोटाळे आहे ना? हा येच पाहुणे येच पाहुणे. येत पाहुणे का? हा घोटाळेची. या रामराव तुम्ही काय नागरिक का? हा हा बरोबर या या बरोबर. या 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 ओळखलं का? या हा पाहुणे तुम्ही या. चला चला. वद चेड बाय. आमच्याच घरी येणार आहे तुम्ही मला माहिती. या या बाई या आलो आलो. या या पाहुणे या. दादा हे म्हणत बसा. काय करू राहिले? मला काय भीती वाटत बसा बाई. बाई, बसतो बसतो. चपला काढा. हा हाताचं बसा. कोल बिल्ट काय आहे का? बसा बसले का? बसा. कशी काय तब्येत मग? आता काय आहे, वय झालंय. हा आता वयाच्या मला आता तब्येतीचं विचारायला गेलं आता काय म्हणते ना. असं आहे ना? आता वर जायचं आता फक्त बाईक काय. हा बाकी नाही काय. आता काय राहिलं आता सगळं पाहिलं आपण. मग काय. करू करू थकलो. हा हा? मग असं कंबर बसले पार. नाही काय दिसत सुद्धा नाही आता. दिसायला कमी पडलं तुम्ही का? पार पायरी आले तरी मला दिसणार. असं ना? सांगा प्रवास चांगला झाला का तुमचा? हा चांगलं झालं ना. काय गाडी बिडी आणली काय? हा मोठी गाडी आणली ना. कुठे लावली? तिकडे लावली रस्त्यावर गावात. रोडला लावली का तिकडे? हा का? हा. हा ये इकडे यायला आमच्या घरा काही ना थोडस हा, पाऊस नाही ना रस्ते खराब झाले. तस्ती होती भाऊ इकडे यायला मी आता तर गावात जायचंच बंद करून टाकलं. असं आहे ना? कारण आपल्याला चालवत नाही हा. काय नाही. चालायची हे पद्धत. काठी हातात राहते कुठं सटकलं पडलं चढलं हा. यावं म्हणजे बरोबर आहे की नाही. मग बरोबर आहे. असं मग चष्मा लय छान लावला हो तुम्ही. छान लावला काय बाई आता असं आहे आता मी का काही नव्हताना माणूस नाही हाऊस म्हणून नाही लावला तो. डोळ्याचे ऑपरेशन केले. असं आहे का? हा दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन केले. दिसत कमी पडलं होतं एकदम. मग आता ऑपरेशन केलं मग तो गॉगल लावलाय. 15 एक दिवस झाले ऑपरेशन. सक्सेस झालं का आपण? हा सक्सेस झालं. असं ना? हा, बरं झालं. लेस टाकले. दोन्ही डोळ्यांनी नाही दिसत का हो? नाही दिसत नव्हतं. आता लागले दिसायला थोडं थोडं. म्हणजे ऑपरेशन केलंय ना. मग नाही, थोडं आम्ही पारी इथपर्यंत आलो तरी तुम्हाला दिसलं नाही ना. नाही नाही लांबचं नाही दिसत असं जवळच दिसत. जवळच दिसत आहे. जवळच दिसत. आम्हाला वाटलं काय मुद्दामून करीत आहे का काय आम्हाला पाहून? नाही 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 हो. नाही, आता मुद्दाम कोण करेल आता या वयात. हा, जरा जपून सांगा. वापरा. 75 वय चालू आहे. हा. असं पोर कशी असेल? हो ना, मला असंच वाटत. नाही तर काय पोर इकडे पाहायची मी इकडे बोलायची म्हणजे बसा बाबा माझ्या. अरे पोर काय टायमाला चांगली असत. हा का? हा बापावर नको जाऊ. मायवर राहते पुरी बापावर राहते पुरी. हा बरोबर आहे बरोबर. मग आपल्यावरूनच पाहिजे मम्मी. आपल्यावरूनच घ्यायचं ना. बरोबर आहे. आपण दोघं किती गोरे मम्मी मग- काळी तरी. हा मी मम्मी काळे आहे काय- ना. पप्पा गोरे होते ना. हा मग असं राहतंय ना. हा मग बरोबर बरोबर. पुढे बोला ना पोर नाही. बोला. जाऊ काय ग? जर का बापासारखी पोरं असली तर असं नाही करायची बरं का. चालेल बुवा आता बघून तर घ्या कशी काय आहे, कशी काय नाही काळी आहे का गोरी तर आहे? विचारपूस केली ना चांगली. हा विचारेल ना. मग तुमची काय कुजबूज चालली काय काय हा? अरे भाऊ पण मग पुरेला घे ना बोलून. हा बोलते मग ते आवृत्ती ना असं आहे. हा अर्चना ए पुरी अर्चना चाल ग बाई चल चल पाहुण्या टाइम झाला. आवडतं भारी आहे. बस बस तिकडे कोणा मध्ये बसली. मग अगं, असं बस. अगं बाई सरळ बस असं सरळ बस. बस जा पण बस. सरळ बस. चल, चल. एवढी लाजरी. खरं का काय? लाजू नको असं लाजू असं घे, नको. मध्ये घे. बाई, आम्ही किती माणसाची लाजरी बाई. राहिली. बोकडे बॉस दिसतोय मला. घाबरायला आली का? बा. या बा ही मुलगी माझी एकोणती एक. अगं बाई चेहरा तर उघड ना. दादा हा? लगेच चेहरा दाखव जरा. अगं बाई मग आता ते काय पाहायला आले मग. अगं बाई काळी थोडं आहे का मागे. गोरी आहे? पाहू पाहू दे दे. आम्हाला. पोराला मलाही पाहू बघू दे. दे, लेकीलाही बघू दे माझ्या. आता मी तर आहे म्हातारा माणूस असं. बर काय विचारायचं विचार घ्या बाई पोर आहे मावाली. आई लय भारी आहे पोर. लय गोरी गोरी. बाई, अरे भाऊ हो? गोरी आहे का काळी आहे पण तू पसंत कर ना. जायलाच काय सांगतो त्यावर आवडलं म्हणे ना. मला तर आवडली. आवडली का? पाहून घ्या तुम्ही. हा मग आम्हालाही आवडेल तुला आवडली ना मला आम्हाला. पाहिली नाही ग. पाय ग बाई बदलच नाही काय पाय हाच ग तिच्याकड.
वाकुंबाई भारी दिसते. काय बरं अगं ग देखली सुद्धा मी ग हा छान आहे हा, दिसायला. देखली आम्हाकडे काय परत घ्यायची गरज नाही तुला आम्हाकडे सुना पदर खाली टाकी त्या सासराई पुढून चालत आहेत. तू नको पदर घेऊ हा मग म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाही काय नाही तेच मग आता कसं मी सासू आहे ना संग काय फरक नाही आम्हाला कारण कसं आमच्या आहे घरात नाही हा, कोणी हा. पदर घेते. हा नाही नाही आमच्या पद्धत अशी आहे आता आमच्या म्हाताऱ्या सासू ननद माणसाचे कोणी असू आमच्या म्हाताऱ्या माणसाचं चालत भाऊ जाकून बोंबून बस पदर हा पडून देते नाही आमच्याकडं पण म्हणून आताच्या माई पोरी- पोर शिस्तवान आहे हा बापाची आताच्या इज्जत पोरी लय कोणी राखीची पदर घेती बापाची इज्जत राखीची माझी पोर हा हा परत तुम्ही जिडून निघून गेलो काय असे चांगलं आहे ना बस, काय पोर आली डायरेक्ट कांद्या पदर टाकून दिला हा असं नको म्हणायला रिसवान आहे बापू, हा असं. याला महत्व आहे चांगलंय चांगलं काय विचारायचं नाव गाव विचारून जा पुरीला हा. मावाल्या आई काय ग बाई? नाव विचार ना पुरीला. नाव विचारू का हा नाव शिक्षण विचार. बरं बरं काय ग बाई तुझं नाव काय आहे ग माझं नाव अर्चना बाबूराव घोटाळे. घोटाळे का हो शाळा किती शिकली मी आता टीवायला जाते. असं ना हो काय रे भाऊ भारी 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 आहे ना हा भारी भारी. हा. त्याला लय दादा. आवडली तो लय आवडली लड्डू ना? झालाय. असं आहे ना आवडली आल्यापासून इथं हसूच राहिलाय. आवडली बरं का त्याला हा, मस्त आहे, तो मस्त काय आहे. म्हणे ग सांग बाई तिला विचारलं स्वयंपाक येतोय का नाही. स्वयंपाक येतो का बाई हा तसं माझ्या आई गेल्यापासून सगळं स्वयंपाक मीच बघते ना घरामध्ये. असं ना हा लाडू येतं का लाडू? हा मेथीचे लाडू येते ना त्याला लय आवडतं ना म्हणून तुम्हाला विचारलं. सुकडीचे पण बनवते मी. आग बाई तुला विचारलं राग नको मानू त्याच्यात माई पोर आहे ना हा. सगळ्या याच्यात हुशार आहे असं ना कुठं झाडण राहील नाही माई पोर नाही नाही आम्हाला तुम्ही ते- जिडा जाशाल ना तुम्ही म्हणजे तिडं चाल तिडे येईल आम्हाला माई पोर. तसंच माणूस लागत हा कधीच कोणाचं मन दुखीत नाही माई पोर हा, हे जरा ठेव. मन नाही दुखवायचं हा. कोणाचं लय भारी लय भारी लय भारी. आई विचार पटापट लय पाटा काय आहे? मी आता विचार विचारू ना तू बी विचार ना ते दाटी आहे ना अगं मी काय विचारू मी मग? काय पोर पाहिले गेले का. मग सराव लागल ना बरं मी काय मी लय मी लय करून येतो हा? बाथरूमवरून येतो अहो, जाशाल थांबा अहो एवढं मला काय? अर्जंट आली अरे थांबा. भाऊ पाहुणे बोला ते बोला तर तुम्ही बोला मी बाथरूमवर आलो अहो थांबा की अहो मला लय काय मात्र माझंच कसं माहिती ना काय नाही होत थांबा अहो आल्यावर आवरत नाही लग्नाचं बोलून घेऊ मग पाहू पुढचं राहू द्या थांबा. हा 2 शब्द बोला अहो मला एवढा टाइम नाही दम निघत इडे केली तर फजिती व्हायची बरं का. जाऊ दे नाही तर. जाय भाऊ जाय जाऊ दे ये जाऊ. हा या जाऊन या जाऊन या. हा, मग तेच विचारलं तुम्हाला परत हा, विचार. वजन म्हातारं पावडा राग माणूस. राग उठून गेला काय असं नको व्हायला म्हातारं माणूस. दादा मी एकटी राहू का कोण आहे ना मी येतो ना लगेच लवकर मला या. किती टाइम लागणार आहे बाई लवकर आलो आलो अगं ते म्हाताऱ्याला धर बाई धर हाताला धर नाही चल हात धर मात्र हा धर हात धर ए, तू थांब ना. दादा मी आलो का तर बोला तुम्ही बोला खरी भाऊ काय द्या तो विचार पाय हा, भारी बाईला भारी. काय विचारते भारी ना तू पटापटा विचार. हा विचार विचार 2 शब्द ए, तोंडाला पीठ लावलं का? काय प्रॉब्लेम आहे का डोक्यात त्याच्या नाही. नाही नाही, नाही, हुशार आहे माझा हात मी तोंडाला काही नाही लावले पावडर वगैरे मी हाय अशीच आहे. खरंच एवढी गोरी आहे हा तू बाबू लई अरे गोरी आहे, भाऊ हो. एखादी देखणी राहती एखादी सावळी राहती नाही नाही लई भारी बर का आई एखादी मधमय राहती अगं आई तू गप ग त्यांच्या दोघांचं भाऊ दे ना बोलणं. लय गोरी आहे. कधी पाहिली नाही का गोरी पोरगी नाही मी पोरत पाहत नाही. नाही का नाही नाही. अच्छा आलं आलं आज टमाटर पहिला आलं. टाइम आहे बाई त्याचा आता गप बस. हा का हा आमचा पहिलाच टाइम आहे आम्ही आजोपर्यंत काही पोरं वगैरे नाही बघितलं नाही ना हा आले का दादा पडल पडल त्याला काय जावर येतो जोक. काय माहिती बाई बिचारा चोख तोलत नाही ना नाही ना लय अवघड आहे खायचं. कमराची काठी लयच दिली वजन झाली, काय वाढलं असं म्हातारीची. वाटत. नाही ते थोडस त्यांना ना मनक्याचा प्रॉब्लेम आहे ना कापरा होतो नुसता हा, कापरा दवाखाना चालू आहे तसा मी काय म्हणतो ऐक ना, एवढं तर पसंत आहे मला हा, ते 50 बिघाचं काय काय नाही ते पाहून घ्या पटापट 12 उडून टाका लगेच तारीख घ्या काढून लगेच 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 एवढं गुताळ नको रे भाऊ हे लय भारी पोर आहे. दमदारचा विचार पाव द्या झाला तुम झाला विचारपूस सगळा हा हा चालेल चालेल मी विचारू पोराला हा हा, विचारायचं दादा हा. त्यांनी मला जन्मतारीख नाही विचारली त्यांनी जाय मला त्याला काय जन्म नाही करायचंय? विचारलं, काहीच नाही विचारलं जा दे, बस तुला थोडं विचारलं ना बस मी थोडं विचारितो बस 4 शब्दाचा फरक काय राहतो. काय लय विचारलं लय हा, पाहून नाव काय तुमचं माझं सचिन नागरे सचिन नागरे का हा 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 बरोबर शाळा किती वेळ तुमची किती वय होतं? 5वी. हा? हा पाचवी का पाचवी पास आहे बरं का पाच
पास आहे दादा का मी हा, ती हा. वाय तो 5वी. जाऊ दे काय करायचं तुला गप जन्मतारीख दादा हो हा. मी ती व्हायला तो 5वी शिकेल. मी 13वी शिकले दादा. चालू आहे माझं. अगं तू टीवाय शिक तू इंजिनियर होय पण जवाई करायचंय मला घर जावाई कळत काही काय तो 5वी पास आहे ना तो आपल्या घर जावाई झाल्यानंतर तो शेती करेन तू सर्व्हिस लाग ना सर्व्हिस कर तू हा आणि मग तुला कार गाडी घेऊन देतो मोठी चांगली ड्युटीवर जायला यायला घरी हा आणि मग बरं पाहुणे तुमची जन्म तारीख ते दुपारी झालता जन्म दुपारी. दुपारी हा दुपारी दुपारी. दुपारी ना तर दुष्काळ नव्हता पडला का त्या साली जन्म होईल त्याचा. हा दुपारचा का हा दुपारी कोणत्या साली दुष्काळ पडला होता मला दुष्काळ नाही पडला माहिती. होता मला नाही ना माहिती. हा तुला नाही आठवत वाटतं हा मला पण आता म्हाताऱ्याला माहिती मला माहिती मला माहिती तुला नाही आठवत हा, हा. तो 72-73 दुष्काळ बाय मग बरोबर आहे ना हो? हा 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 तवाचा जन्म आहे, तवाच आहे, हा, तवाच. बरोबर, बरोबर. तवाच होईल आणि दुपारी झालाय ना हा, हा, तो दुपारी. 20 वर्षांनी मोठा आहे मग माझ्यापेक्षा. नाही नाही काय कस काय हिशोब लागत तू 72-73 म्हणजे. नाही तू गप तू शांत बस मुलाचा आणि तुला मुलीचा दादाच्या पुढे जायचंय का 2 वर्षाचा 4 वर्षाचा फरकच पाहिजे. आणि मग का मामा आहे तुम्हाला आहे ना दोन आहे. दोन आहे काय हा दोन्ही एक भाऊ. छोटा आहे आणि एक मोठा आहे. आणि कुठं राहते ते ते मुंबईला राहते. मुंबईला सर्व्हिसला आहे काय हा सर्व. चांगलं आहे तुमचं हे पण हा चांगलं चांगलं गोतोळा चांगला आहे हा पोरीला आहे का मामा? हा पोरीला आहे नाही पोरीला मामा नाही भाऊ नाहीये का? त्याच्यामुळे तर आम्ही रडतोय काय सांगतो मावशी आहे का? हा मावशी आहे बरं मावशी आहे. मावशी आहे हा बरं. बरं आहे मग मावच्या एक मावशी आहे त्याला बिचारायला काय आहे नाही ना? म्हणायचं असं आई काय गं बाई? पुरीला आई नाही का? काय माहिती नाही बाई मला मी विचारित त्या पाहुण्या. मावशी आहे नाही नाही म्हणजे अरे भाऊ हा? मावशी आहे हम्म. मुलीला आई नाहीये का आहे ना तिच्या डिलिव्हरी टाळायला वारले असं का हम्म. आणि मग ती मुली तशी जतन केली का तो मग ती मावशी आणली बा मग हिचं लहानपणाच्या बाळात पण आंघोळ पांघोळ घालायला नारळ धुण्याला. मग मावशीने जीव लावला वनवाशीची हा, बिचारी असं आहे. मग. का हो? हा. मावशीला नवरा नव्हता का? अहो नवरा होता ना त्यांना मग इकडे काला आली ती? इकडे काल म्हणजे हिचं करायला धुवायचं व्हायला मग इकडच होती काय? नाहीला धुवायला मग 2-4 वर्ष बाकच होती अरे भाऊ हा मग तर म्हातारा माणूस आहे मग मेवणीला आणला असं हा म्हटलं बाई आता असं. पाटा आगे बाई हा. बहीण वारली तिची मग? आणि तिच्या बहिणीचं पोर लेकरू मग हा? धुवा काढायला आणली बा मावशी आता मी तिची. काय करू सांग बरं लेकराचं मग? असं नाही म्हातारे आता म्हातारा झालाय ती. अरे आता तो दादी माणूस आहे. 1 मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय मग? अहो, काय नाही म्हणायचं काय नाही पण मग आता कुठे मावशी? हा? आता तिच्या कुठे गेली? घरी आहे मग ना आता तिच्या तिचं. घरी आहे ना मावशी आता हा. मग मावशी लगेच जमवायला आणू का लगेच गेली असेल आता नाही एवढं बालपण गेलं. पण लग्नाला आणता येईल ना मावशी तुम्हाला पाहायचीच आहे फक्त हा हा मावशी हा? पाहिजे आम्हाला. मग तुम्ही मावशी पाहिल्याशिवाय करू नका ना हा, हा, हा. चालेल चालेल. बरं आता बा माझी आठ काय ते माहिती ना तुम्हाला हा हा सांगू का हा बरं बा ही मुलगी माझी हा हा मला एकुलती एक आहे हा. तुम्हाला सगळं हकीकत सांगितली हा. पुरीला आई नाहीये मावशी आहे हाय, हाय. आणि बाप आहे बापाची या सवय आहे हा, हा. मला लागतोय पाहुणा जावई घर जावई घर जावाई हो दादा हा तो मला फुल फेकून मारतोय. पाहुणे थांबा ना हं? पाहुणे फुलं काय फेकून मारतो जमीन जमीन म्हणत होता तू वाट आहे तुमची हा काय म्हणत होता तू मी म्हणलं पाहुणा मला घर जावई करायचंय अरे घर जावाई करायचंय हा पण जमीन बिन किती आहे तुमच्या नावावर? 50 बिघे जमीन आहे माझ्या नाव आहे 50 बिघे हो. आहे का पण मग ते पोराच्या माझ्या नावावर करा ना हा 50 बिघे घर जावाई राहत आहे ना तो मग आता 50 बिघे नाव करायला आता पोर काय आणि पाहुणा काय एकच आहे ना हा पण मग मुली तुम्हाकडेच राहील माझा मुलही तुम्हाकडेच मग राहील करतो 2-4 बिघे करतो पाहुण्याचे नाव आता लगेच 2-4 बिघे काच मग 50 बिघे मग त्याच्याच नाही द्या ना करून हा की नाही करता येणार आज कस काय अरे तो मग जर नाही राहिला हिच्या जवळ म्हणजे गेला तुमच्याकडे निघून मग काय आता करायचं मुली सोडायची नाही मुलाला आज सोडून राहत असतंय मुलगा का? सोडायचा नाही मुलीला नाही नाही येईन एकदा बाई लग्न झाल्यावर लेकर बाळ झाल्यावर येईन बाई आज चालणार नाही अजिबात मग तेव्हाच तेव्हा बघून घेतला असताना. हा अगं आई तसं नाही. अगं, तर सांगतो जमल बाई तुमचा नाही तसं नाही म्हणायचं आम्हाला. मग? आम्हाला काय म्हणायचंय तेव्हाच तेव्हा बघून घेऊ. आता फक्त लग्न जमतंय. जर यांना काही झटके आले जर निघून गेलं तर मग काय करायचं? अगं पण झटके आले तू अशी म्हणती झटके आले आणि लगेच तुमचं झालं नाही पोराच्या माझ्या नावावर केली मग मी काय करायचं नाही केलं मग मी काय वर घेऊन जाणार आहे का मी आहे ना, मी वर खाली नाही अजून आता जिवंत कोणी. आहे. म्हणजे नाही जोड आता वर. जोड तर राहील ना हा जोड राहील आणि बाबा. मग काय बोला तुम्ही येईन बाई जोड राहील पण हा? मग. पण तुम्ही उन्हाळ्यात म्हातारे झाल्या का अरे उन्हाने नाही हा? म्हातारं झालो आम्ही पण तुम्हाला मग सुना मुलं झालीच नाही का हा दोघाही समतोल करला केला तर चांगलं होतं ना आता ही तुमची पोर देईल मग तुम्ही असंच नाव करून घेतलं का पण मग ती घर जावाय नव्हती ना काय बोला जरा असं पुढे आता परत जावाय घर जावायचे नाव लिहून दिले तू आमचं एकुणची एक मुलगा आहे एकुणची एक पोरग तुमच्या ताब्यात द्यायचंय बरं दिले 25 बिघे नाव करून देतो
25 पुरीचं नाव करतो तो काय चालेल? भाऊ, कबूल आहे का? हा कबूल आहे. एक आठ आहे. काय ते नाही मी मावशी पाहिल्याशिवाय लग्न नाही करणार. म्हणजे हा त्याची नाही. आठ आहे भाऊ, पुरी करा. मग तुला मावशीचे करायचं काय मला सांग नाही मला मावशीत पाहिजे. ते अरे मग मावशी पाहिल्यावर त्याची सासू लागल ना भाऊ, असं काय करतो तू? सासू मग माझी मावशी इथं जवळ नाही राहत ना, जवळ ती नाही राहत. कन्नडला दिलेली कन्नड कन्नडवर आहे. अगं मग तिला बोलून घ्या. हा मग ते तेव्हा येईल तेव्हा नाही बघू ना. 2 दिवस लग्न फोन लेट वगैरे ठेवा करा. पण मग मावशी पाहिजे. आम्हाला लग्न ह्या वर्षी नाही करायचंय, 2 वर्षानंतरच करायचंय. ए पुरी तू अशी काय बोल राहिली 2 वर्षाला लग्न करायचं म्हणजे? अरे मा आताच भरोसा नाही जीवाचा हा दादा मग मी त्याला गेलो मावशी तो पाहिजे. मी गेल्यावर तो कोण करील मी आहे ना स्वतः पाहिलं. स्वतः अगं काय बोलते काय नाही येडेपणा करू नको हे बघ मी आहे तोपर्यंत तो उरकून टाकी तो मला निवंत डोळे जागता येईल हा मग त्याला मावशीला पाहिजे. आता मावशीला आता फोन- मावशीला पाहायला पाहुणे कन्नडला जावं लागेल तुम्हाला हा, तुम्ही जाऊन मग तिकडे जाऊन पाहुणे पत्ता देतो तिला मारायचं मावशी तुमच्या का आलोय मी खरं मावशी पहा करताना दादा झालं तुमचं. हा आता मला त्याच्याशी काही प्रश्न विचारायचे. हा, विचार त्याला मी घेऊन जाते बाजूला. कुठे नेते साईडला हे आता पाहुण्यांसमोर. मग पाहुणे साहेब तुला कळतं बैठक बसले पाहुणे रावळे मग तुम्हाला समजतंय का सरांसमोर नाही जा विचार- टप्प्यावर पटकन वा कुठं घरात नाही लवकर. जाणार मी मग? त्या संग मला नाही बरं त्याच्यावर. पाहुणे जा बरं तिला काय बोलायचं इकडं समोर जा या इतकं बोलू वा वा लवकर वा जे पाहिले कसं येड्यावानी असंच करा दादा तुला लय मुळका ना थँक्यू अगं झाल्यावर काय बोलायचं ते बोला पण तुला लय मुळका अगं पाहुणा उठला तू उठ ना तू बसून राहते का जा ये पाहून. ये पाहू पटकन टाइम नको लावू थोडं पुढे वा. झालं कुठे नाही पटकन या बाळा मला कटाळी येऊ राहील इथला सावरा जाते. ये रस्ता बरोबर जा लय अडचणी नका जाऊ तिकडे कात्रे हा दादा जा घाबरू नका जा मी आहे बागला दिसते जरा मी अक्कल आहे की नाही काय माहिती. कुठे गेला आता गेला घरी गेला का गेला घरी. हे देवा डोक्याचं आता सर केलं. काय झालं? काय नाही थोडी घेतली का. नाही हो मी घेत नाही. नाही का नाही नाही ते असे जोखंडे जात आहे ना म्हणून म्हंटल. ते तुम्हाला बघितलं ना नशा झाली मला. यो बापरे काय म्हणून राहिले. अहो खरंच ना. का बरं माझ्यासारखी पोर नाही पाहिले कधी. अहो, मी पोरच पाहत नाही डायरेक्ट तुम्ही एवढे लाजू काय राहिले मग. तुम्हाला बघून. देवा येता बोलताच चित्रच झालं. आयला तुमच्यासारखे पोरच पाहिली नाही मी कधीच. का बरं तुमच्या गल्लीमध्ये नाही आहे का कोणी. आहे भरपूर पण मी पाहतच नाही. अरे देवा अहो कुठं चालल्या? नाही कुठं नाही इडच बाकी काहीतरी बोला ना. काहीतरी बोला ना. हा. तुला पण नाही बोलायची इच्छाच मरून गेली. असं का बरं? काय माहिती आता मधुर अंतरात्मातून आवाज येऊ राहिला का बोलूच नको. मला ऐकायला आहे ना आवाज तुमचा अंतरात्म्यातला. तुम्ही थरकीच दिसत आहे. हो ठरकी नाही मी. मग तुमच्यावर प्रेम आहे ना म्हणून. बाबो कधी केव्हा कसं. ओ बापरे मा बाप मला कुत्रीवाणी मारीन असं नका म्हणू काही. अहो आता तुम्हाला पाहिलं डायरेक्ट येडाच गेलो मी. आता मला पहिले लग्न करायचंय तुमच्या संग. पहिले हा पहिले चला लवकर चला. लग्नाला हा? लग्नाला चला म्हणते तुम्ही. लग्नाला नाही म्हंटल. मग कुठं आता मग आठवण्यासारखाची वेळ आली मरू दे तिकडं. पागल बारी पोरी लग्न करायचं बाबू. मी त्याला दिसत आहे तिकडे घरी साडी वडीत आहे पदी. ए आरचे अगं चला अरे टाइम झालाय मला चहाचा आंबला आलाय आले दादा. ए, चला दादा तू बस. सारखं साडी ओढतो कोण ते बघा. अगं मग आता लग्न करायचं मग आता जाईल वडीला हे असं येड्यावानी मग ते वर ताडीचेच काम राहणार रे बाई बस आला रे भाऊ. हा आवडली. बर कस काय वाटलं तुम्हाला पाहुणे भारी भारी ना तुला का बाई पटला ना बरं झालं चल हा पटलो. बरं मी काय आता ऐका आता आपण काय करू 1-2 दिवसानं तुम्हाला मी फोन करतो आपण तारखा काढून घेऊ बरं घेऊ ना चालेल. लवकर. हा अगं मग तारखा महिन्याचे निघतील 2 महिन्याचे निघतील असं धरून आपण पैसे देऊन एक्स्ट्रा तरी करून दे. लग्न करू घेऊ. अरे भाऊ माळी काय होत ना लागीन. नाही माहित ना का आता सध्या माहित ना काय एक कारण मिनिट की दादा काय नाही चाललंय? एकच पोरगी वाणीकीची मला आजी गाजी करू द्या
बरं भाऊ बरं त्या मनावर माझ्या चांगलं डोळ्यात मोठं येत नाही ना कर. मला आजी गाजी लग्न करू द्या हा, मी हा. 10-20 लाख रुपये खर्च करतो कर कर हा? कर. काही टेन्शन मध्ये थांबा मागचं जराशी. काय आहे? मला एक सांगा हा. तुमच्या पोराला जरासा काही प्रॉब्लेम आहे का नाही का बाई नाही का नाही अगं परमा लय हुशार आहे ती आतापर्यंत ते असे तुला तसं वाटत असं आतापर्यंत असे किती लफडे केले त्यांनी अगं लपड्या का असं केलंय त्याला तू आवडली म्हणून तो असं करीतोय असं बावरल्यावानी काय करताय मग पहिल्यांदा त्याच्या मनात बसली ना तू मग म्हणून तो तसा करीत असं तुम्हाला नाही म्हणतो मी तुझ्या प्रेम करतो चांगलंय उलट चांगलंय काय उलट चांगलंय पुरी अगं जीवाला बाई, पाहिलं पाहिलं प्रेमात पडला तर तू आल्या त्याला कधी पुरी पाहिलं नसेल ना म्हणून तू पाहिजे दिसतील त्याला दादा ते असं मग तो देख ना पण माझ्या प्रेम करतो मग तेव्हा का नाही म्हंटले नको नको माल त्याच्या बरोबर नाही अजिबात हा सोडला तो एकदा आपण त्याचा काय समज राव रे देखण्या दुखण्या देख ना कोण हो? वाता भाऊ आमच्या अरे काय एक दिवस आलता त्यांचं काय चाललं असं हा. विचार. नाही नाही तो देख ना म्हटला अहो तसा नाही म्हणजे एक मुलगा होता कॉलेजचा माझ्या बरोबरचा तो पण मला असं म्हणला होता मी तुझ्यावर प्रेम हा. करतो जसं हा म्हटलं ना तो देखण्या होता मग मी तेच म्हटलं यांना तो असंच घरी आलता अगं परमा चांगलंय पण म्हटलं नाही रे बा मला नाही करायचं तो हा. असं. बाकी दुसरं काही नाही ना नाही दुसरं अजिबात नाही महापुरीला काटा सुद्धा भरेल नाही अजून मळ्यात सुद्धा जाईल नाही अजून आज मी वावरत पण पाय नाही अजिबात ठेवला नाही, आज हो. पहिल्यांदा त्यांच्या सोबत गेली बस घरीच राहते हा घरीच घरीच घरचे काम कॉलेज कॉलेज बस हा. कारण की इथून बस नाही ना आमच्या हा, तू इथनं. असेल घरात म्हातारा बसेल असेल दारात दारात मग इकडं नाही बसेल. वाटत बर का हो ती पुढल्या वर्षाला कलेक्टर होईल डायरेक्ट असं आहे का हो डायरेक्ट 5 लाख रुपये महिना चालेल तिला असं ना हो मग तर लय वर झालं भाऊ तुम्ही मग सांगा आता तुम्ही आता किती कल्याण होईल पाहुण्याचं हा ना हा? त्यामुळेच मी आधी विचारलं की ते बघा दादा हा बरं आहे, जाऊ बरं दे आहे. पाहू दे रे, तुला काय करायचं तू कलेक्टर झाल्यावर तू काल येशील त्याच्याजवळ बाई, काय काय जोडा ऑफिसच चांगला राहतील आहे. ना आई काय बोलताय ते पाहिलं का जोडा चांगला आहे जोडाय चांगलं आहे हा. मग एकदा ऑफिसला गेल्या मग म्हणजे दिवसभर वावरात राहतील हा आणि संध्याकाळी घरी येतील मग आता पोराला माका इळ माळ वावरात ठेवतो का काय बाबा आणि मग ती 50 कोणा सांभाळायची अरे पण त्याला काही हिस्सा भेटल ना मग मग त्याला कुठं ऑफिसला पाठवू का मग आता एखाद्या व्यक्ती गेल्या जोडीने तर काय होईल त्याने फक्त असं गावा गोवा जावा इंडा फिरा आले घरी जनावर चारा पाणी करा मग मुलाला का मा बांधूनच घेत्या काय नु भाऊ मग बाजू घ्यायचं मग तेवढं शिक्षण केलं पाहिजे होतं तुमच्या पोरानं हा ना, त्याची माई पाची- पोर शिकली तेवढी पाची पाशे ना आणि मग तुम्हाला मी जेवढं बोललो तेवढं पास आहे का तुम्हाला सगळं हा पाशे भाऊ हा? पाचशे. हा हा हा, बरं मग आपण 2-3 सुपारी पुढून घेऊ चालेल चालेल तुमची आणा तिकडून 1700 लोक 1000-1500 हा. मग ऐकून राहते 2-3 हजार हा, हा. 5-1 हजार लोक सुपारी पुढे टाकू हा पोरा, हा? पोरा. हा. चालेल लग्नाचा खर्च कोण करणार आहे सगळं आपणच करणार आहे जाऊ दे का? जाऊ दे काय कर जाऊ करायचं आपल्याला मग पाच एक हजार आहे थोडे होतील भाऊ नाही काही नाही भरपूर आहे. तुमचे 2-3 हजार माझे 2-3 पोराच्या अंगावर किती टाकशन टाकी टाकू 17,000 तोळे मग आता हुंडा द्यावाच लागेल ना मला हा मग आता एकच जाऊ म्हणलं हुंडा देऊ पाहिजे देऊ पण तुम्ही किती टाकसाल पुरीच्या अंगावर आम्ही ना फक्त 4 मणी 2 वाट्या फक्त हा मग तुमच्या काहीच नाही का असं नाही ना नाही सोन्यासारखं पर देव राहिलो आम्ही बरं बरं चालेल काही प्रॉब्लेम नाही आम्हाला लय सवय जा आहे. द्या मी महापुरीला काय घालाय तेवढं घालीन बरं आहे भाऊ तेवढ्याच कर मान्यता जाऊ दे हा चालेल चालेल हा. चालेल पण तुम्हाला कसं आहे सून म्हणून तुमची ना हा हा तुमचं काय लिहि नाही ते घाला हा 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 तुमच्या माणसं ऐकत आमचंच वाचाय ना ते जाऊ दे असं. परत तुम्ही माझ्या लग्न झाल्यावर पाहुण्या काय तिकडे येणार नाही अरे भाऊ पण मग मुलाची खत वाटल्या वाचून राहील का मला कोण बोल जायचं आले कधी मध्ये एखादा आला वर्षातून 2 वर्षातून ये जातील तुम्हाला भेटायला हा मग हा. फोन केला त्या कारण की मी काही येडा नाही एवढा हा. खर्च करायला एवढे दागिने का टाकायला एवढे 5-6 हजार लोकांची सुपारी करायला आणि 20,000 लोकांना जेव अरे घालायला भाऊ, भाऊ मान्यता करावा लागल हा दादा असं. त्यांचं तिकडे काही कार्यक्रम निघो काय निघो मी त्यांचं काही करायला जाणार नाही मी नाही आता हा सांगते. माई पोर तिकडे येणार सुद्धा नाही बरं मी दिवाळीला आले महिनाभर तर चालेल ना हा, रा 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 कुठं महिनाभर इड राजा राजा तिकडे काल जाते भाऊ इड आहे त्यांचा मग ते कोणाला वावळतील तिकडे यांना तिकडे पाठवून देऊ कधी दिवाळीला का आणि मग बरं सराल तिकडे राहा तुम्ही अरे भाऊ मी म्हातारा माणूस आहे मग तुम्ही कोणी येत्या का कधी मध्ये येतील दिवाळीला नाही नाही येऊ द्या मग? बरोबर आहे बरोबर मी आहे माझ्या येईन ना मग दिवाळीला हा. बरं महिनाभर. वावळापुरतं येत आणि मग? नाही, एक नाही. रात्रभर जा. नाही हो महिनाभर नाही नाही दिवाळी आहे बरोबर आहे आताच बिचकू राहिले दादा अरे आता नवीन आहे यागे एकदा तो ताब्यात आलाय ना तो बिचका सुद्धा नाही पाहिजे मग. मी काय म्हणते अगं ते घाबरत असं हा असं दाचकाला तू हा हॅलो हा महिनाभर चालणार आहे का तुम्हाला ते मग तू तिकडे चाल माझ्यासोबत महिनाभर मग आम्ही का जग मार लग्न करून आलो का मग त्यांना इकडे बोलून घेऊ महिनाभर
येऊ दे रे पुरी येऊ दे ना. काय खाऊ खातील ग? ते आज मेंटल देत होते मला. जा दे खाजी मर्जी. मी आज 5,000 बाजारात वावडा आणीन. मला नाही करायचं लग्न त्याच्या संग. नाही जाऊ दे बरं का. मी काय म्हणतो बरोबर आता आपलं सगळं ठरलं. 4 दिवसांनी मी तारखा काढा तुम्ही. काढा मला कळवा काही तारीख फिक्स केली. हा, आम्ही साखरपुड्याची तारीख धरू हा, आणि लगेच लग्नाची धरून टाकू. चालेल चालेल. तुम्ही तिकडे ना आम्ही इकडं. हा हा ओके ओके. चला मग राम राम. हा, राम राम. चहा प्यायचा घ्या जरा. नाही 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 ना लय तोंड गोड झालं चहाचा मला आता. अंमल नाही भाऊ या दाळा नाही आम्हाला. ना मग चला. लय खुश झालं आमचं. बरं बरं चहा प्यायला सारखेच तुम्ही मग. हा, चला चला भाऊ पोराला मा मुली आवडली. चला 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 आता मला ना हा. इथे मला उठव. मग घरी जर मला उठव. काठी चौथा मला त्रास झाला गे. जपून जा आता येईन बाई. हा, येतो भाऊ हा. हा या या. हा. दादा हा. आता इकडे साडी सोडता का म्हणा. बरोबर, चला. मला अरे भाऊ. बाई. असरे भाऊ येतो हा. हा ये कल्याणच कल्याण बेतो आलं. हा ये असं टोपी घाली जाय. पोरले भारी बर हा हा. बाय. पुढं पुढं पाठ चल खाली. अरे दार पडशी नाही. अरे भाऊ बघत रे पुढीकडे पाहता पाहता. जाऊ पुरी कशी काय होती पाहुणे? विचार करून सांगल आता कोण? मी. मी रात्री झोपल्या म्हणजे मग विचार करू म्हणलं. मला काय ते ना मला जरासं सटकेलं दिसतंय दादा. कोण? ते पोरग काय पावसाळ्यावानी करत होत. अगे त्याला कधी पुरी पाहिलं नसेल. त्याला असा आनंद झाला असेल की इतकी बारी पोरबीट राहिली आपल्याला. त्याच्या बहिणीला दाखवायचं त्याच्या आईला दाखवायचं. ते तर भरले मावशीच पावती याच्याकडे डोक्यात प्रेस काही बोलला की एवढं लावून कर्नाला खाऊन जायचं पाहायला सांग बरं. कसं करत होत. थोडं आउट आहेच मला पण ते राहील आपल्याकडे मरू दे. अगे पुरी तर असं ते सटकेल डोक्याचं. चांगलं जर राहिलं ना ते राहणार नाही. आणि ते गाड्यावान राहील मस्त कामधंदा करील. हं म्हणजे मा प्रेमात पागत. आणि त्याला काय झालं एखादं लेकरू बाळ काय करायचंय? मी नाही जाणार. नाही मी त्याच्या जवळ बी जाणार नाही. ते नाही जमायचं मला. त्या मेंटलला जाऊन मी आणि जाईल. नाही का? द्या उचकून. करायचं असेल तर गडी करा. बाकी मला नाही जमायचं. मी शिक्षणात निघून जाईन. हा का? तुम्ही हा मला घ्या तसं इकडं नाही तर मी हाकला तर एवढा त्याला. खर्च करू राहिलोय मग आता काय करते? नाही खर्च करा पण मी काय त्याला जवळ येऊन जाणार नाही. अगं तू कलेक्टर झाली ना तू तवाला पाहून घेशील. पण मला गडी तर पाहू दे ना बाई. असं काय करते तू? हा मग मी तिकडे निघून जाईन. त्याला ठेवून घ्या तुम्ही इकडं. हा पण मी येत जाय त्याच्या नावाखाली कोण ना. मी त्याला माझ्याकडे पाठवायचं नाही हं? मी पाठवणार नाही पण तू एक जाय एखादा आली येत जायचं. हा, चला जाऊ काय चाललंय चल, काय घ्या नाही. उचलून. हा राहू दे बाई मला ना चहा ठेव मला आता.